अनिल देशमुख आपले 100 कोटी हप्ता मागणारे मंत्रीसुद्धा गृहमंत्री आपण त्या ठिकाणी पाहिले, जेलमध्ये गेलेले मुख्य गृहमंत्रीसुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत। हे काही आज झालं असं नाही आहे। आणि आपल्या शिवसेनेमध्ये हे जे याचे महानायक जे आहेत ते सगळे MDचे हे आपलेच पदाधिकारी होते शिवसेनेचे, ते ललित पाटील। त्यामुळे तुम्ही आम्हाला काही हे शिकवू नका, सांगू नका। पण निश्चित आमच्या काळामध्ये आता हे सगळे जे ड्रग्ज माफिया आहेत, हे MDवाले आहेत, हे सगळ्यांची पाळं मुळं उखळून काढण्याचं काम आमचं सरकार या ठिकाणी करतं आहे। गृहमंत्री मान्य देवेंद्रजींनी सक्त सूचना या ठिकाणी सध्या दिलेल्या आहे। मान्य मुख्यमंत्री अतिशय गांभीर्याने या विषयाकडे बघतायत आणि म्हणून राज्यभरामधले हे जे यांचे अड्डे आहेत ते समूळ नष्ट करण्याचं काम आमचं सरकार या ठिकाणी करतं आहे। पण साहेब, मुंबई पोलीस नाशिकमध्ये अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला, पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजेच SR फुटवेअर्स। या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज, त्याचबरोबर चप्पल व सॅन्डल। एक वेळ अवश्य भेट द्या। पत्ता आहे पंढरपूर नगरपालिकेसमोर, नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर आहेत श्री शहाजी राऊत, म्हणजे विश्वासाचं एक नाव। मोबाईल नंबर 83 29 45 45 84। कारवाई करता स्थानिक पोलिसांना या संदर्भात माहिती मिळत नाही। एखादा आरोपी जर मुंबईमध्ये सापडला आणि त्याच्या अड्ड्याची जर कुठून इथे असेल की सुरुवात इथे असेल तर निश्चित मुंबई पोलिसांना तो अधिकार आहे। मला वाटतं कारवाई कुणी करावी, कोणत्या पोलिसांनी करावी, कुठल्या जिल्ह्यातल्या करावी, त्यापेक्षा कारवाई होणं हे महत्त्वाचं आहे। आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 300 कोटी 100 कोटी 200 कोटी याचं इतकं MD किंवा ते तसे पदार्थ जे सापडत आहेत ते या ठिकाणी नष्ट केले जात आहेत, त्यात आरोपी सापडत आहेत, पकडले जात आहेत आणि यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। कुठल्याही पक्षाचा असो, कुणी पदाधिकारी असो, कुणी अधिकारी असो, यातून कोणालाही माफी मिळणार नाही। कारण हा विषय आमचा हा खरं म्हणजे तरुणांच्या विषयीचा प्रश्न आहे। आज ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज हे सापडत आहेत, ते पकडले जात आहेत, म्हणजे कुठे जात आहेत, कोण याचं सेवन करत आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की देशाच्या दृष्टीने हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि या बाबतीमध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही। न्यू हॉलंड ट्रॅक्टर कंपनीचे अधिकृत विक्रेते फाटे ट्रॅक्टर्स हे शोरूम आता पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला येथे सुरू झालेले आहे। फाटे ट्रॅक्टर्समध्ये न्यू हॉलंड कंपनीचे 20 HP श्रेणीपासून 90 HP श्रेणीपर्यंतचे ट्रॅक्टर विक्रीस उपलब्ध आहेत। न्यू हॉलंड कंपनीने 125 वर्ष ग्राहकांना विश्वसनीय अशी साथ दिली आहे। संपूर्ण ट्रॅक्टर क्षेत्रामध्ये न्यू हॉलंड ट्रॅक्टर हा सर्वात जास्त PTO HP देणारा आणि अधिकच मायलेज देणारा ट्रॅक्टर म्हणून ओळखला जातो। गणेशोत्सवापासून पहिल्या 15 ट्रॅक्टर खरेदीवर लकी ड्रॉ स्कीम उपलब्ध आहे। तसेच 30-32 ट्रॅक्टरवर 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक ट्रॅक्टरवर 5 ग्रॅमचे सोन्याचे नाणे फ्री। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा। संपर्क फाटे ट्रॅक्टर्स, पंढरपूर शोरूम, सिंहगड कॉलेज शेजारी, कराड रोड, पंढरपूर। प्रोफायटर श्री नागेश एकनाथ फाटे व श्री रमेश एकनाथ फाटे। मंगळवेढा शोरूम, बोराड नाका, मंगळवेढा। मोबाईल नंबर 98 50 12 93 55, 96 89 88 02 67, 98 50 02 57 1। पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरू झाली, पेपर फुटी असेल, बेरोजगारी अशा अनेक विषयांमध्ये यात्रा काढतात, कसं बघताय? ते त्यांच्याकडे काय कसं बघायचं? आता त्यांना पुन्हा पक्षाची मांडणी करायची आहे। त्यांच्याकडे आता किती 10-12 आमदार राहिलेले आहेत, खासदार किती राहिले मला 1-2-3 मला माहीत नाही। आता त्यांना संघटना उभी करावी लागेल परत, कारण त्यांना सगळे लोक आता सोडून गेलेले आहेत। त्यांची परिस्थिती असेल, शिवसेनेची परिस्थिती असेल, उद्धव गटाची, ती सारखीच आहे। मला वाटतं त्यांचं काम आता संघटना उभं करण्याचं आहे, ते त्यांनी करावं। साहेब, शेवटचा प्रश्न, आगामी काळामध्ये निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये निलेश राणे हे उमेदवार असणार असंही बोललं जात होतं आणि अशा पद्धतीने निवडणूक जाहीर करणं नाही, आपल्याकडूनच ऐकलं आणि मला आश्चर्य वाटतं खरं की असा निर्णय ते कसा घेऊ शकतात। आणि म्हणून मी निश्चित आता गाडीमध्ये बसल्याबरोबर 2 मिनिटामध्येच त्यांच्याशी संपर्क करतो आणि हे का केलं म्हणजे यातली सत्यताही पडताळून बघतो। आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे। आज अखेरचा दिवस आहे, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, त्यामुळे ते आणखीन एकदा उपोषणाला बसणार आहे उद्यापासून। नाही, मी काल परवाही सांगितलं की खरंच त्यांनी 40 दिवस दिलेला अल्टिमेटम होता, तो आता पूर्ण झालेला आहे आणि आम्ही त्यावेळेला त्यांचं शिष्टमंडळ आलं त्यावेळेला आणि सर्वपक्षीय बैठक झाली त्यावेळेलाही आम्ही न्यायमूर्ती शिंदे
जे सर्वोच्च न्यायालयाचे या ठिकाणी न्यायाधीश होते रिटायर्ड, त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमलेली आहे आणि ते त्यांचं काम अतिशय वेगाने करत आहेत. अतिशय दररोज मराठवाड्याचा दौरा त्यांचा सुरू आहे, सगळी माहिती जमा करतात आणि मुख्यमंत्री महोदयाच्या संपर्कामध्ये ते त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं थोडा वेळ अजून द्यावा लागेल, कारण आपल्याला जर शाश्वत आरक्षण हवं असेल, ते टिकणारं हवं असेल, तर त्याला कायदेशीर काहीतरी आधार द्यावा लागेल. आणि म्हणून मला वाटतं की अजूनही कारण आजपर्यंत तरी झालं नाही, या 2-4 दिवसात काय घडामोडी झाल्या मला माहीत नाही. मी मधल्या काळात जपानला होतो, परंतु अजूनही थोडा वेळ त्याला लागेल असं मला वाटतं आहे. परंतु आम्हाला निश्चित सरकार या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे. आरक्षण देईल तर हेच सरकार देईल, कारण इतके वर्षे आपण बघतात, मागच्या 5 वर्षामध्ये देवेंद्रजींनीच आरक्षण दिलेलं होतं, ते दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. परंतु मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अजून थोडा वेळ जर मिळाला तर निश्चित या बाबतीमध्ये चांगला निर्णय जो त्यांना अपेक्षित आहे आमच्या मराठा बांधवांना, तो या ठिकाणी होईल. विश्वास नात्यांचा, शुद्ध सौंदर्याचा, सौंदर्य आणि विश्वासाचा संगम, सौभाग्याचा सोनेरी आरसा. राज ज्वेलर्स येथे ब्रँड खरेदी, ब्रँड बक्षिसे. दिवाळी होईल धमाकेदार, लाखोंची बक्षिसे शानदार. सोने व चांदी खरेदी करा, सणाचा आनंद द्विगुणित करा. राज ज्वेलर्स सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर. खरेदी करा कुपन आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे. पहिले बक्षीस बुलेट, दुसरे बक्षीस HF डिलेक्स, तिसरे बक्षीस ॲक्टिवा, चौथे बक्षीस फ्रीज, 5, 6, 7वे बक्षीस आयफोन, इस्त्री 200 नग. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स. सर्व दागिने हॉलमार्क 91.6चे मिळतील. HUID हॉलमार्क दागिने उपलब्ध. बेस्ट क्वालिटी, बेस्ट सर्व्हिस. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क राज ज्वेलर्स, सावरकर चौक, पंढरपूर. मोबाईल नंबर 9860032134. त्याला कायदेशीर आधार द्यावा लागेल. या बाबतीमध्ये सगळ्या बाबी तपासून बघाव्या लागतील आणि त्याला नियमामध्ये बसूनच ते द्यावं लागेल. अन्यथा पुन्हा कोर्टामध्ये जातील, पुन्हा ते डावललं जाईल. मला वाटतं मग नंतर ते फार कठीण होईल पुढचा प्रवास सगळा. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्या ठिकाणी समिती नेमून न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आपण त्याला चालना दिलेली आहे आणि ते काम अतिशय वेगाने सुरू आहे. मला वाटतं थोड्या दिवसामध्ये एक चांगला सकारात्मक निर्णय या बाबतीमध्ये होईल. सरकार मात्र या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे. आम्हाला आरक्षण द्यायचंच आहे, परंतु ते कायमस्वरूपी टिकाऊ द्यायचं आहे. एक काय 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 आणखीन एक मेळावा महत्त्वाचा आहे, भाजप नेते पंकजा मुंडेंचा सुद्धा मेळावा आहे. नाही, तो सालाबादा पंकजाताईंचा जो मेळावा आहे तो दरवर्षी त्या ठिकाणीच असतो. म्हणजे गोपीनाथजी मुंडे आमचे नेते स्वर्गीय, ते सुरुवातीपासून असल्यापासून ते या ठिकाणी दसऱ्याला तसा मेळावा त्या ठिकाणी घेत असतात. तसाच तो नियमित मेळावा पंकजाताईंचा यावर्षी आहे. साहेब, राज्यात अनेक मंत्र्यांना, आमदारांना मला वाटतं चर्चेतूनच असे सगळे मार्ग निघतात आणि ते सुटतात. आजपर्यंत सगळा इतिहास आहे सगळ्या आंदोलनांमधला. मला वाटतं चर्चा त्यांनी करावी. त्यांनी शिंदे समिती आहेत, आम्ही तुमचे 2 लोक द्या, त्यांना मी त्यांनाही सांगितलं होतं, त्यांच्याशी आपण चर्चा करावी, त्यांच्याशी बोलावं. पण मला वाटतं की यातून लवकरच मार्ग निघेल. फार बंदीगिंदीची वेळ येणार नाही आणि एक पॉझिटिव्ह निर्णय मला वाटतं लवकर या समितीच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून जाहीर होईल. ज्या ज्या वेळेला सरकारवर संकट येतात त्यावेळेला तुम्ही संकटमोचक म्हणून पुढे येत असतात. आताही मोठं संकट सरकारवर आलेलं आहे. 40 दिवसाचा अल्टिमेटम पूर्ण होतोय. आता संकटमोचक म्हणून काय जबाबदारी? नाही, जबाबदारी नाही, आमचा प्रयत्न करणं आमचं काम आहे. शेवटी चर्चा झाली पाहिजे, तडजोड झाली पाहिजे, सकारात्मक त्यातून काहीतरी निर्णय झाला पाहिजे. त्यांची मागणी योग्य आहे, ते योग्य असं कोणी म्हणणार नाही, पण मला वाटतं चर्चा घडून आणणं हे त्यात महत्त्वाचं आहे. मागच्या काळामध्ये कोणती फुटत नव्हती, मग आम्ही चर्चा सुरुवात केली, त्यांचं शिष्टमंडळ आलं, नंतर त्यातून मार्ग निघाला. आम्ही सर्वपक्षीय चर्चा त्याच्यामधून केली आणि त्यातून मार्ग निघाला होता. पण तो अजूनही 40 दिवस दिल्यावर शिंदे समितीचा अहवाल आमच्याकडे पूर्णपणे आलेला नाही. त्या बाबतीमध्ये खूप मेहनत ते घेत आहेत, रात्रंदिवस काम करत आहेत. पण मला वाटतं अजून आता किती दिवस लागतील हे मलाही सांगता येणार नाही. पण मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहेत. ते दररोज त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. मला वाटतं लवकरच योग्य तो निर्णय, त्यांना अपेक्षित जो निर्णय आहे जरांगे पाटलांना, तो समोर येईल. आरक्षणाच्या मुद्द्यावरती भाजप गव्हर्नमेंटमध्ये आले तर अशा पद्धतीचे आंदोलन होत आहेत, अशी एक चर्चा. खरं आहे, गेल्या 2.5 वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री असताना कुठलं आंदोलन झालं नाही, कोणी मोर्चे काढले नाही, कोणी उपोषण केलं नाही. हे खरं आहे, पण लोकांना अपेक्षा आमच्याकडूनच आहे.
इतक्या 40-50 वर्षामध्ये कोणी आरक्षणामध्ये इतकं सक्रिय झालं होतं का? आमच्या काळामध्ये मराठा समाजाचे एवढे मोठे भव्य दिव्य ऐतिहासिक असे मोर्चे निघाले, अतिशय शांततेत निघाले, पण त्यानंतर त्यांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारनेच केलं. माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी केलं. आरक्षण दिलं, त्याविषयी कायद्याला धरून दिलं, ते सेशन कोर्टामध्ये टिकलं, हायकोर्टात टिकलं. दुर्दैवाने आमचं सरकार नव्हतं आणि त्यावेळेला उद्धवजी ठाकरेंचं सरकार आलं. त्यांनी जी बाजू आपली सुप्रीम कोर्टात मांडायला पाहिजे होती ती मांडली नाही, त्यामुळे ते आरक्षण पुन्हा डावललं गेलं, ते रिजेक्ट झालं आणि म्हणून हा सगळा प्रश्नाचा पुन्हा उपस्थित झालेला आहे. मला वाटतं लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत आणि म्हणून लोक आमचं सरकार आल्यावर या ठिकाणी आंदोलन करतायत आणि निश्चित त्यांना न्याय देण्याचं काम मला वाटतं आता एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि अजितदादा आहेत, आमचं सरकार आहे हे निश्चित करेल. भाऊ सांगितलं जात आहे की आमचीच खरी शिवसेना, आम्हीच विचारांची. हे बघा, आता कायद्याने तर सांगितलेलं आहे शिवसेना खरी एकनाथ शिंदेची आहे. त्यांना नावही दिलेलं आहे, त्यांना चिन्हही दिलेलं आहे, त्यांना सगळं दिलेलं आहे. आता उबाठा जी शिवसेना आहे, आता त्यांना आता नवीन प्रयत्न करायचे आहेत, ते कोर्टामध्ये लढता आहेत. पण आज खरी शिवसेना कोणाची आहे तर ती एकनाथजी शिंदेची आहे. आज बहुमतसुद्धा त्यांच्या मागे 43-44 आमदार म्हणजे 10 आमदारसुद्धा उद्धवजींच्या पाठीशी त्या ठिकाणी राहील. खासदारसुद्धा 2-4-5 त्यांच्या मागे राहिलेले नाहीत. 12-14 खासदार हे एकनाथजी शिंदेच्या पाठीशी आहे आणि कोर्टाने सुद्धा हा निर्णय दिलेला आहे की शिवसेना कोणाची आहे, चिन्ह कोणाचं आहे. धनुष्यमान उद्धवजी आपल्या एकनाथजी शिंदे यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता कोणाला सांगायची गरज नाही की शिवसेना कोणाची आहे म्हणून. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या संपर्कात आहे. त्यानंतर खूप घडामोडी झाल्या, त्याचे शिष्टमंडळ आलेत. उपोषण सोडतेवेळी मी पण त्या ठिकाणी गेलो होतो. पण मला असं वाटतं की चर्चा सुरू राहिली पाहिजे. चर्चेतूनच मार्ग निघत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की चर्चा आम्ही निश्चित त्यांच्याशी करू, त्यांची मनधरणी त्या बाबतीमध्ये करू. कारण खूप पुन्हा उपोषणाला बसून खूप शरीराला ताण देऊन काही फार उपयोग त्यातून होणार नाही. परंतु त्यांचं म्हणणं सरकारने अतिशय पॉझिटिव्हली घेतलेलं आहे, गांभीर्याने घेतलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकार अगदी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये मुद्दा असा होता की मराठा आरक्षण हा मुद्दा होता सुरुवातीच्या काळामध्ये. नंतरच्या काळामध्ये मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यावा असंही म्हटलं गेलं. पण याच्यामध्ये मुद्दा असा आहे की अनेक मराठ्यांना यापूर्वीच कुणबीचे सर्टिफिकेट आहे. अनेक नेत्यांची उदाहरणं समोर येत आहेत. मग अशा पद्धतीची मागणी करून एक वेगळा मुद्दा उपस्थित करून सरकारची अडवणूक झाली असं वाटत नाही. आपण जर विदर्भामध्ये बघितलं, आमच्या खानदेशमध्ये बघितलं तर आमच्याकडे बहुतांशी कुणबी समाजाचा याच्यामध्ये गणला जातो आहे, 90% जवळपास. पण मराठवाड्यामध्ये मात्र थोडासा विषय वेगळा आहे. ते जे सांगतात त्यातही सत्यता आहे. निजामकालीन जे जिल्हे होते ते नंतर वेगळे झाले, नंतर आपल्याकडे ते आले आणि त्यानंतरचा हा विषय आहे. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये त्यांची सुरुवातीला मागणी होती, काही जिल्ह्यातली होती, नंतर मराठवाड्यातली होती. आता ते सरसकट मागत आहेत, पण सरसकट सगळेच म्हणत आहेत की त्याची गरज नाही, आवश्यकताही नाही आहे. पण मराठवाड्यामध्ये मला वाटतं की या गोष्टीची गरज आहे आणि त्या संदर्भामध्ये मराठवाड्यातल्या मागणीला अनुसरूनच त्या ठिकाणी एक समिती नेमली गेलेली आहे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ती त्यांचं काम करते. मला वाटतं लवकरच एक सकारात्मक निर्णय त्यातून बाहेर येईल.